आयुर्वेदानुसार संभोगाचा योग्य काळ कोणता आहे आणि त्या काळामध्ये संभोग केला असता काय फायदे होतात? तर बंधूंनो, आयुर्वेदामध्ये महिनाभर दररोज संभोग करण्याचा उल्लेख येत नाही, त्यामुळे बरेचसे नुकसान सांगितलेले आहे. तर मुख्य काय आहे? दररोज संभोग केल्यामुळे एक तर दररोज शुक्रस्राव म्हणजे वीर्यस्राव झाल्यामुळे शरीरामध्ये वीर्याची क्वांटिटी आणि क्वालिटी कमी होते आणि त्यामुळे शरीर थकत जाते, लवकर म्हातारपण येते. अतिवीर्यस्रावामुळे म्हातारपण, थकवा, क्षीणता आणि मानसिक दुर्बलता, शारीरिक दुर्बलता, विविध प्रकारच्या व्याधी जळू शकतात, अशा प्रकारचं वर्णन आले आहे. तर त्यामुळे मग जर लग्न जर केलेलं असेल, पत्नी आहे, तर मग दररोज संभोग करायचा असं आधुनिक शास्त्र सांगते. आणि आयुर्वेद असं का सांगते बरं की विशिष्ट वेळी संभोग करावा आणि त्याचे काय फायदे? तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की ऋतूकाळामध्ये संभोग करावा. तर अगोदर आपण ऋतूकाळ ही कॉन्सेप्ट समजून घेऊयात आणि त्याचे फायदे सुद्धा जाणून घेणार आहोत. ऋतूकाळ म्हणजे काय? तर स्त्रीचा ऋतू म्हणजे काय? मासिक पाळीचे दिवस. मासिक पाळीचे पहिले 4 ते 5 दिवस संपल्यानंतर जेव्हा ती स्नान करते म्हणजे त्याला ऋतुस्नान असे म्हणतात. असे ऋतुस्नानानंतरचा दुसरा दिवस, जसं की 5व्या दिवशी तिनं स्नान केलं किंवा 6व्या दिवशी स्नान केलं, तर 7व्या दिवशीपासून तर ते 16 ते 18व्या दिवसापर्यंत तिचा ऋतूकाळ चालत असतो. म्हणजे काय आहे की ती गर्भधारणेसाठी उपयुक्त वेळ म्हणजे गर्भधारणेसाठी उपयुक्त असलेला तिच्या शरीरामधले बॉडीमधली कंडिशन, तिची योनी जसे की त्या काळामध्ये ओली असते. शास्त्रामध्ये विविध प्रकारचे काही दिवस येतात की त्या दिवसामध्ये संभोग करू नये असं सांगितलेलं आहे. जसं की कोणती एकादशी, अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा, चातुर्मास, श्रावण महिना किंवा काही तिथी, त्योहार, सण, वार, व्रत, वैकल्ये अशा दिवसामध्ये संभोग करू नये. विशेष करून स्त्री जेव्हा बिमार असेल किंवा पुरुष जेव्हा बिमार असेल अशा वेळेस मुळीच संबंध ठेवू नये. त्यामुळे दुःख, दारिद्र्य, रोग, शोक या गोष्टी वाढत जातात. तर ऋतूकाळामध्ये जर संभोग जर ठेवला तर काय करतो? तर ज्या लोकांना गर्भधारणा करायची आहे तर अशा वेळेस जास्त शक्यता असते की व्यवस्थित गर्भधारणा होईल. आणि महत्त्वाचा विषय बोलायचा की अशा वेळेस स्त्री ही जास्त उत्तेजक म्हणजे ती कामोत्तेजना म्हणजे जी लिबिडो असते तो हाय लिबिडो असतो. आणि एरवी काळामध्ये तिला संभोगाला एवढा काही विशेष उत्साह नसतो. ती फक्त पुरुषाला आवश्यकता असते म्हणून तयार होते. परंतु या 6व्या दिवसापासून ते 14व्या 16व्या दिवसापर्यंत ती नॅचरली उत्तेजित असते, तिला संभोगाची आवश्यकता असते. आणि अशा वेळेस ती समभोग हा शब्द या ठिकाणी खरा होतो, कारण की ती स्वतःहून तयार असते. त्यामुळे नवऱ्याला जास्तीत जास्त सुख देते, नवऱ्याच्या अधीन राहते, नवऱ्याचा आदर करते. हे बहुसंख्य निरीक्षणातून दिसून आलेलं आहे. त्यामुळे अशा वेळेस जर पुरुष जर तिच्या जवळ जर गेला तर जसे की प्राण्यामध्ये सुद्धा आपण बघत असतो की एक विशिष्ट काळ असतो की त्या काळातच प्राणी नर मादी एकमेकांच्या जवळ येतात आणि ते गर्भधारणेसाठी प्रयत्न करतात. आणि त्यावेळेस जी मादी जी असते ती नराला प्रेम करते. त्याचप्रमाणे अशा वेळेस जर जो पुरुष संभोगासाठी तयार होतो तर त्याची स्त्री सुद्धा त्याच्यावरती प्रेम करते आणि संभोगासाठी तयार होते आणि ती त्याला यथेच्छ संभोगाचं सुख देते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अनेक पुरुषांच्या खूप कामाची आहे की भरपूर पुरुषांचा संभोगाचा टाईम हा कमी झालेला आहे. म्हणजे आणि ते स्वतःच त्यांना कॉन्फिडन्स राहिला नाही किंवा स्वतः ते संतुष्ट होत नाहीत की मी योग्य वेळपर्यंत तिला सॅटिस्फाय केलं किंवा स्त्रिया सॅटिस्फाय होत नाहीत. तर अशा काळामध्ये त्यांची ही समस्या संपू शकते, कारण की अशा वेळेस स्त्री खूप उत्तेजित असते, ती ऑलरेडी तिच्यामध्ये डिस्चार्ज सुरू असतो. आणि अशा वेळेस जर तुम्ही जर तिच्या जर गेली तर ती इझिली डिस्चार्ज होऊ शकते, तिला सोप्या पद्धतीनं संतुष्टी लाभू शकते. म्हणून अशा वेळेस जर पुरुष एखादा तिला संभोग करेल तर तिचा टायमिंग हा कमी झालेला असतो आणि पुरुष हा तिला कमी वेळात सुद्धा सॅटिस्फाय करू शकतो. त्यामुळे ज्या पुरुषांचा कॉन्फिडन्स कमी झालेला आहे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि जी स्त्री तुमचं टायमिंग कमी आहे म्हणून तुमच्यासोबत भांडण करते ती सुद्धा अशा टायमामध्ये सॅटिस्फाय होऊ शकते. म्हणजे तिचा टायमिंग जवळ येतो सॅटिस्फाय होण्याचा, ती ऑलरेडी ओली असते. आणि अशा वेळेस जर संभोग जर केला तर एकदम चांगल्या प्रकारे ती सॅटिस्फाय होते आणि पुरुषांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि स्त्री पुरुषांचं प्रेम वाढते. आणि काय असते, पुरुषांवरती प्रेशर नसते की प्रत्येक दररोज संभोग करावाच. जे लोक आजकाल आधुनिक शास्त्राला बळी पडून करतात की आता दररोज संभोग करायचा, लग्न झालं म्हणजे संभोग केलाच पाहिजेत, परंतु असं काही नसते. पुरुष हा फक्त संभोगासाठीच बनलेला आहे असं नाही. त्याला कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, देशाच्या अशा भरपूर जबाबदाऱ्या असतात त्यांचं. अशा वेळेस त्याला जर का डबल ड्युटी करावी लागत असेल, सकाळी दिवसभर काम आणि रात्री परत जर त्याला परफॉर्मन्स करायचा असेल तर त्याचं शरीर हे ओव्हर टाईम करू नक्की थकते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे त्याला लवकर म्हातारपण, दुःख, शोक, रोग या गोष्टीची लागण होऊ शकते. आणि असं थोडासा गॅप दिल्यानं काय होते, रिलेशनशिप क्वालिटी इम्प्रूव्ह होते. कारण की
स्त्रीची नॅचरल भावना अशी असते की तिचा फक्त उपभोग घेऊ नये तर तिच्यावरती प्रेम करावं. आणि जेव्हा तुमचे दररोज संभोग नसतो तेव्हा तुम्हाला प्रेम करायला दिवस मिळतात आणि प्रेमाची भावना व्यक्त होते, तुमचा संवाद होतो, तुमच्या गप्पा गोष्टी होतात, तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता आणि नेहमी डोक्यामध्ये फक्त संभोग फिरत नाही. आणि अशा वेळेस जेव्हा तुम्ही एकमेकांशी मोकळ होता तेव्हा तुमचे संबंध रिलेशनशिप अत्यंत चांगले मधुर होतात. त्यामुळे दररोज संभोग न करता योग्य वेळी योग्य प्रकारे संभोग जर केला तर तुमची शक्ती ही एनर्जी सेव्ह होती, तुम्ही जास्त वर्षापर्यंत तरुण राहता. हा ऋषी मुनींचा आयुर्वेदाचा संदेश आहे. तुम्ही तुमच्या कामावरती फोकस करू शकता, तुमचा मानसिक शांती, शारीरिक आरोग्य, त्यासोबतच तुम्हाला तुमच्या करिअरवरती फोकस करण्यासाठी वेळ, एनर्जी, ह्या अशा बऱ्याच गोष्टींचे फायदे होतात. त्यामुळे दररोज संभोगाच्या नादाला न लागता संयमी व्हावं. आणि तसं तर विवाहाचा मुख्य उद्देश असा आहे की भोग वृत्तीतून निवृत्ती, की फक्त डोकं ज्या संभोगामध्ये अडकलेलं आहे की संभोग हे सर्वोच्च सुख, तर ही जी भावना आहे, हे जे आपल्याला जो भ्रम आहे, या भ्रमातून बाहेर येण्यासाठी आपण गृहस्थ आश्रम स्वीकारलेला आहे. आणि असं जेव्हा तुम्ही गॅप देऊन करता तेव्हा तुम्हाला स्वतःला चिंतन, मंथन, ध्यान, जप, तप, संयम किंवा तुमचे पूजा विधी ह्या गोष्टी करायला वेळ मिळतो. आणि मन ऑब्झर्व करते की खरंच मी ज्या संभोगामध्ये सुख मानत होतो खरंच त्यामध्ये भरपूर सुख आहे का, आणि मी इतक्या दिवसाचं दररोज सुख घेऊन मला खरंच सुखप्राप्ती झालेली आहे का, असा विचार करून जेव्हा त्याला कळेल की स्त्री आणि पुरुषांना दोघांनाही कळेल की खरंच या संभोगामध्ये असं काही विशेष काही किंवा अतिउच्च प्रकारचं सुख नाही, तेव्हा संभोगातून निवृत्ती होईल. आणि हिंदू संस्कृतीमध्ये जसं सांगितलेलं आहे की 25 वर्ष ब्रह्मचार्य आणि तिथून पुढे 25 वर्ष गृहस्थ आणि त्यानंतर गृहस्थ आश्रमातून शनै उपरती होऊन जेव्हा आपण आपल्या हे जे मानव देहाचं जे ध्येय आहे की या जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त व्हायचं, ईश्वर प्राप्तीचं, खऱ्या आनंदाच्या प्राप्तीकडे जाण्यासाठी बाकीचे दिवस दिलेले आहेत. अशा प्रकारे भारतीय संस्कृती व आयुर्वेद सांगतो. जर आपण अशा प्रकारे पालन जर केलं तर नक्की तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलेल अशी शास्त्र सांगते. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. धन्यवाद.